नमस्कार, जय श्रीराम। स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता। तर मैत्रिणींनो, काल मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यावरती मला एका ताईंची कमेंट आलेली आहे की ताई, हाफ शटलची मशीन आणि फुल शटलची मशीन यामध्ये काय फरक आहे? मला नवीन मशीन घ्यायची पण कळत नाही की कोणती मशीन घेऊ। तर आज आपण याबद्दल सविस्तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। हाफ शटल काय असतं आणि फुल शटल काय असतं। तर जेव्हा मी नवीन होते या क्षेत्रामध्ये, तेव्हा मला सुद्धा कळत नव्हतं की कोणती मशीन घ्यायची। मी पण क्लास न करता, कुठल्याही मशीनचं हे नॉलेज न घेता डायरेक्ट मशीन घ्यायला गेले होते। परंतु त्या दुकानदाराने मला सांगितलं होतं की हाफ शटलमध्ये काय फरक आहे, फुल शटलमध्ये काय फरक। आणि आता मी रोज मशीन वापरून मला सुद्धा कळलेलं आहे की त्याच्यामध्ये काय फरक असतो। तर मैत्रिणींनो, हाफ शटलमध्ये काय फरक असतो ते मी तुम्हाला सांगते। हाफ शटलची जी आपण खाली बॉबिन लावतो ते मी तुम्हाला मशीनकडे नेऊन दाखवते। माझी फुल शटलची मशीन आहे। जर तुम्हाला मशीन घ्यायचीच आहे तर आधी हा विचार करायचा आहे की आपल्याला कोणत्या कामासाठी मशीन घ्यायची आहे। जर तुम्ही घरगुती वापरासाठी मशीन घेताय, म्हणजे स्वतःचंच काहीतरी शिवायचं आहे तुम्हाला, ड्रेस ब्लाउजेस वगैरे, तर तुम्ही हाफ शटल घेऊ शकता। जर तुम्हाला फक्त स्वतःसाठी घरगुती कामासाठी यूज करायची असेल तर। आणि जर तुम्हाला तुमचं म्हणजे बुटीक चालवायचं आहे किंवा तुम्हाला दुसऱ्यांचे ब्लाउजेस, ड्रेस किंवा पुतळी टाकून बॅग्स, पिशव्या असं काही शिवायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला फुल शटलची मशीन घ्यावी लागेल। तर ते का घ्यावी लागेल याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगते। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत असते आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत आहे। तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला मशीनविषयी, स्टिचिंगविषयी काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन असतं ते ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे जेव्हा कधी मी माझे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्या मोबाईलवरती येईल। तर चला मग मी माझ्या मशीनकडे नेते तुम्हाला आणि दाखवते की फुल शटल आणि हाफ शटलमध्ये काय फरक असतो। तर ही आहे फुल शटलची उषाची मशीन। तर सगळ्यात आधीचा फरक असतो हाफ शटल आणि फुल शटलमध्ये, तो हे बघा, ही दोरी मी इथून काढत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। आणि हे आपण जे बॉबिन केस लावतो इथे, हे आता मी जर फिरवलं तर हे पूर्ण फिरत आहे। तर हाफ शटलमध्ये हे फक्त हाफ म्हणजे अर्धवर्तुळाकारमध्येच फिरतं, हे जे बॉबिन केस लावतो आपण तिथला भाग। त्याच्यानंतर ही मशीन वजनाने पण जड असते आणि हाफ शटलची जी मशीन असते ती वजनाने हलकी असते। याचा आकार मोठा असतो, तिचा आकार छोटा असतो। तर हा फरक आहे हाफ शटल आणि फुल शटलमध्ये। आणि ही मशीन जर तुम्हाला ब्लाउजेस वगैरे जर जाड कापडाच्या जे कपडे असतात ते जर शिवायचे असले तर तुम्हाला फुल शटलचीच मशीन घ्यावी लागेल। आणि ही जी पाटी असते, ही बघा, ही जी पाटी असते मशीनची ती हाफ शटलची असते, ती छोटी असते आणि याची रुंद असते। तर हे बघा, तुम्ही इकडे बघू शकता, ही अजून वाढते पाटी, इथे खाली हँडल असतं त्याला। असा फरक आहे हा हाफ शटल आणि फुल शटलमध्ये। तसेच ही जी मशीन आहे फुल शटलची, ती टाके म्हणजे आपण जेव्हा शिलाई करतो ते टाके एकदम स्पीडने, वेगाने टाकले जातात आणि हाफ शटलमध्ये तेच टाके हळूवारपणे टाकले जातात। म्हणजे जर याला एका सेकंदाला 1200-1300 टाके पडतील तर तिला 700-800 पडतील, एवढा फरक आहे। म्हणजे याचा वेग जास्त आहे या मशीनचा आणि त्या मशीनचा वेग कमी असतो। तसेच ती मशीन तुम्ही घरीच रिपेअर करू शकता आणि हिला जर काही प्रॉब्लेम आलाच तर हिला बाहेर पण न्यावी लागू शकते। त्याच्यानंतर याच्यामध्ये धागे दोरे अडकण्याची शक्यता कमी असते आणि जी हाफ शटलची मशीन असते त्याच्यामध्ये धागे दोरे अडकण्याची शक्यता जास्त असते। आणि त्याच्यामध्ये तुम्ही जीन्सचा कापड किंवा काहीही जाड कापड शिवू शकणार नाही। जर तुम्ही फुल शटलची मशीन घेतली तर तुम्ही इझिली याच्यामध्ये जाड कापड वगैरे व्यवस्थित शिवू शकता। आणि ही जी हिला अम्ब्रेला मशीन किंवा इंडस्ट्रियल मशीन म्हणतात आणि जी हाफ शटलची असते तिला डोमेस्टिक मशीन म्हणतात किंवा हाफ शटल म्हणतात। तसंच हिचा वेग जास्त असतो आणि आवाज खूप कमी असतो। हे बघा, याचा आवाज खूप कमी असतो आणि जी हाफ शटलची मशीन असते तिचा वेग कमी असतो आणि त्याचा आवाज खूप जास्त येतो। हा सगळा फरक हाफ शटल आणि फुल शटलमध्ये आहे। आणि या मशीनला तुम्हाला रोज ऑइलिंग करावं लागेल, कारण हिचा जो वेग आहे तो जास्त असतो, त्याच्यामुळे
याचे पार्ट जे आहेत ते फास्ट फिरतात, त्याच्यामुळे ऑइलिंग तुम्हाला रोज करावं लागेल आणि तिला रोज नाही केलं तरी चालेल. तर हा सगळा फरक आहे हाफ शटल आणि फुल शटलमध्ये. आता तुम्ही बघून घ्यायचं आहे की तुम्ही कोणत्या कारणासाठी मशीन घेताय. जर तुम्हाला बाहेरून काम घ्यायचं आहे, जसं ड्रेस ब्लाउजेस वगैरे स्टिच करायला, तर तुम्ही फुल शटल घेऊ शकता. आणि जर तुम्हाला तुमचे घरचेच फाटलेले कपडे वगैरे म्हणजे घरचंच काही स्टिच करायचं असेल तर तुम्ही हाफ शटल घेऊ शकता. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की तुम्हाला कोणती मशीन घ्यावी लागेल. जर तुम्ही आधीच ठरवलेलं असेल की आपल्याला कोणत्या कारणासाठी मशीन घ्यायची आहे, तर मशीन घेताना तुम्हाला आधी चेक करून घ्यायचं आहे, तिचा आवाज वगैरे चालवून बघायची मशीन आणि सगळं चेक करून घ्यायचं आहे, तिचा आवाज येतो का वगैरे, आणि मगच मशीन तुम्हाला घ्यायची आहे. जर तुमचं बजेट कमी असेल, कारण हाफ शटलची मशीन बजेटने म्हणजे कमी बजेटमध्ये होऊन जाते. फुल शटलची मशीन जी आहे ती थोडी जास्त प्राईसमध्ये येते. माझी जी आहे मशीन ती 8,000 मध्ये मी घेतलेली होती 4 वर्षाआधी. तर आता काय प्राईस आहे ते मला माहिती नाही. तर तुमचं बजेट जर कमी असेल तर तुम्ही हाफ शटलने स्टार्ट करा. नंतर तुमचा व्याप जेव्हा वाढेल तेव्हा तुम्ही फुल शटलकडे येऊ शकता. तर तुम्हाला समजलंच असेल, काल ज्या ताईंची कमेंट आली त्यांना समजलंच असेल की हाफ शटल आणि फुल शटलमध्ये काय फरक असतो. तर तुम्ही ठरवा आता तुम्हाला कोणती मशीन घ्यायची आहे. तसेच प्रमोशनसाठी ज्या महिलांचे मेसेजेस येत आहेत मला, तर त्यांचा एक क्वेश्चन फार कॉमन आहे की ताई प्रमोशन केल्यावरती ऑर्डर्स मिळतील का? तर ते मी नाही सांगू शकत तुम्हाला की त्याच्या ऑर्डर्स तुम्हाला मिळतील की नाही. फक्त प्रमोशन करणं माझं काम आहे. तर आता ते बघणाऱ्यांवर डिपेंड आहे. त्यांना जर तुमचं प्रोडक्ट आवडलं तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर मिळतील. त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला ऑर्डर मिळतील का नाही मिळतील. तर आजचा विषय तुम्हाला समजला नसेल. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.